थोडा संयम ठेवा. काळ प्रत्येकाला उत्तर देईल. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात संपूर्ण अध्यात्म. आजचा आपला विषय आहे थोडा संयम ठेवा. काळ प्रत्येकाला उत्तर देईल. जीवनात अनेक वेळा आपल्याला वाटतं, मी एवढं चांगलं करतो तरी माझ्याबरोबरच का वाईट होतं? मी प्रामाणिक आहे तरी यश का मिळत नाही? ज्यांनी चुकीचं केलं ते सुखात आहेत आणि मी संघर्षात का? मित्रांनो, हीच ती वेळ असते जिथे संयम आणि श्रद्धा यांची खरी परीक्षा घेतली जाते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. आपण काय करतो? आपण कर्म करण्याआधीच फळाचा विचार करतो आणि ते लगेच मिळालं नाही की निराश होतो. पण सत्य हे आहे, काळ प्रत्येक गोष्टीचं योग्य वेळी उत्तर देतो. एक शेतकरी होता. तो दररोज मेहनत करून शेतात बी पेरायचा. एकदा त्याने बी पेरलं आणि दुसऱ्याच दिवशी पाहिलं, काहीच उगवलं नाही. तो निराश झाला. त्याने पुन्हा दुसरं बी पेरलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं, काहीच नाही. असं करत करत तो रोज बी बदलत राहिला आणि शेवटी त्याचं शेत रिकामच राहिलं. मित्रांनो, बीला उगवण्यासाठी वेळ लागतो, तसंच आपल्या कर्माचं फळ मिळण्यासाठीही वेळ लागतो. आपण सगळेच त्या शेतकऱ्यासारखे आहोत. आज मेहनत केली आणि उद्या परिणाम अपेक्षित. पण निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. झाडाला फळ यायला वर्ष लागतात, नातं मजबूत व्हायला वेळ लागतो, यश मिळवायला सातत्य लागते. एकदा एक संत गावातून जात होते. लोकांनी त्यांना अपमानित केलं, पण ते शांत राहिले. शिष्याने विचारलं, तुम्ही काहीच उत्तर का नाही दिलं? संत म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती कोणाकडे राहते? शिष्य म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. संत म्हणाले, तसंच मी त्यांचा अपमान स्वीकारलाच नाही. मित्रांनो, संयम म्हणजे फक्त शांत राहणं नाही. संयम म्हणजे स्वतःवर नियंत्रण. संयम म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं. संयम म्हणजे विश्वास ठेवणं की योग्य वेळ येईल. काळ म्हणजेच परमेश्वराचा एक रूप आहे. तो सगळं पाहतो, सगळं समजतो आणि योग्य वेळी योग्य उत्तर देतो. महाभारतात पांडवांना 13 वर्षांचा वनवास भोगावा लागला. ते योग्य होते तरी त्यांना दुःख सहन करावं लागलं. दुसरीकडे कौरव अन्याय करूनही सुखात होते. पण शेवटी काय झालं? सत्याचा विजय झाला, अन्यायाचा नाश झाला. कारण ताळाने प्रत्येकाला त्याच्या कर्माचं उत्तर दिलं. आपणही जीवनात अनेक संघर्षांना सामोरं जातो. कधी नोकरीत अडचणी, कधी नात्यांमध्ये ताण, कधी आर्थिक समस्या. पण अशावेळी घाई करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका, स्वतःवरचा विश्वास हरवू नका. त्याऐवजी संयम ठेवा, सातत्य ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. जे होतंय ते काहीतरी शिकवण्यासाठी होतंय. जे मिळत नाही ते कदाचित आपल्यासाठी योग्य नाही. जे उशिरा मिळतं ते कायम टिकतं. संयम वाढवण्यासाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. ध्यान करा, आध्यात्मिक ग्रंथ वाचा, स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा. काळ कधीच चुकीचा नसतो, तो फक्त आपल्याला तयार करतो. कधी परीक्षा घेऊन, कधी शिकवण देऊन, कधी थांबवून. कारण आपण तयार झाल्यावरच आपल्याला योग्य गोष्ट मिळते. मित्रांनो, जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि तुमचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. फक्त थोडा संयम ठेवा. काळ प्रत्येकाला उत्तर देईल. धन्यवाद.